त्याचा चालू आहे. त्या अर्थसंकल्पातील आपल्या जिल्ह्याला काय मिळालं आणि त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांचा जेव्हा विषय म्हणजे पीक विमा. आपण मागच्या 23 आणि यावर्षी 24च्या खरीप हंगामाच्या बाबतीत आपण पैकी पीक विम्याच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक चालू असताना आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारचं एक परिपत्रक आलं आणि 30 एप्रिलला आणि त्याच्यामुळं नुकसान भरपाईची कॅल्क्युलेशन करायचे आणि 100% प्रमाणे कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे जेवढं नुकसान झालंय त्याच्याऐवजी 25% लागू दिल्यामुळं आपलं नुकसान भरपाई 23ला या अग्रिम काही मिळाले नाही. अग्रिमची रक्कम 25% मिळाली, त्यानंतर पुढची रक्कम मिळाली नाही आणि त्याचबरोबर 24च्या बाबतीत ही काही कणकार बातम्या वाचल्या की 250 कोटी मिळणार. पण आपल्या 24च्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास आपल्या जिल्ह्याचा हप्ता 596 कोटीचा आहे. प्रीमियम आपण 596 कोटी भरले आपल्या जिल्ह्यात आणि त्याचे जर 250 कोटी मिळणार तर कोण कौतुक करत असेल तरी खरंच हास्यास्पद गोष्ट आहे. हे पैसे कमी काय मिळाले आपल्या जिल्ह्यात खरीपच्या बाबतीत आपण जर या वर्षी 24चं बघितलं तर जवळपास 5,49,791 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यापैकी 5,32,826 पूर्वसूचना पात्र झाल्या होत्या. त्यातल्या 5,32,000पैकी 4,70,000 सूचना ह्या सोयाबीनच्या होत्या आणि याचा 60% 70% जे नुकसान भरपाई होती काही पंचनामे झाले होते. परंतु 30 एप्रिलच्या परिपत्रकामुळे जी प्रत्येक हेक्टरी 24 ते नुकसान भरपाई मिळायच्या ऐवजी तिथं 25% प्रमाणच केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या परिपत्रकामुळे ही नुकसान भरपाई 6,200 ते 6,500 दरम्यान मिळणार. 75% नुकसान आहे. मागच्या वर्षी अग्रिम मिळाले नाही. या वर्षीही जवळपास म्हणजे 24,000 हेक्टरी मिळायची 6,000 रुपये ते 6,500 हेक्टरी मिळणार. ह्याला जबाबदार फक्त केंद्र सरकारचे एक परिपत्रक आहे पण आणखी फक्त महाराष्ट्रासाठी काढलेलं परिपत्रक आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी वारंवार खासदार साहेबांनी त्यावेळेस शेतकरी कृषी मंत्र्यांना भेटले, विनंती केली. आपण स्वाभाविक बातम्या लावल्या असल्या की परिपत्रक रद्द होणार म्हणून कोणाच्या फेसबुकवरनं किंवा कोणाच्या सांगण्यावर. कारण हे परिपत्रक रद्द नाही झालेलं का झालं नाही ह्याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला ह्या सरकारने देणं गरजेचं आहे. हे परिपत्रक कंपनीसाठी चाललं होतं. 23चं नुकसान झालं, 24चं नुकसान झालं. हे परिपत्रक रद्द कधी होणार याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि 596 कोटी रुपये हप्ता भरायचा आणि 250 कोटी रुपयाची त्याच्याबद्दल भरपाई शेतकऱ्यांना मिळवायची म्हणजे मिळवून देतोय असं मिळून जर कोण श्रेय घेत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची सतत फसवणूक झाली. ह्याला जबाबदार कोण आणि केंद्र सरकारकडनं आता आपण म्हणतोय डबल इंजिन सरकार आहे, राज्याचं सरकार केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. हे परिपत्रक रद्द का होत नाही याचं उत्तर ही सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. हा विम्याच्या बाबतीत हा विषय झाला. सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आपला प्रश्न मांडवला. मागच्या वर्षी 500 कोटी रुपये तरतूद होती, या वर्षी 600 कोटी रुपये तरतूद केली. या संदर्भात मागच्या वर्षी 500 कोटी तरतूद केली पण त्याला 30% गट लावला. या वर्षी ही 600 कोटी तरतूद केली. दरवर्षीप्रमाणे यालाही गट लावणार. त्यामुळे परत पैसे कमी मिळणार. 400 म्हणजे 30% जरी गट मारला तरी 420 कोटी रुपये मिळू शकतात आपल्याला. आजपर्यंतचा अनुभव यांचा बघितला. आणि दरवर्षी आता हा प्रकल्प फक्त 7 TMC पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जवळपास 3,500 कोटी आतला ह्या क्षणाला लागतात. कमीत कमी 1,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद गरजेचं होतं. पण तसं न करता 600 कोटीची तरतूद केली. त्यात परत कट आणि दरवर्षी ह्या प्रकल्पाची किंमत भाववाढीनुसार 10% भाववाढ होते. परत पुढच्या वर्षी ह्यावर 3,500 कोटी लागते तर पुढच्या वर्षी परत 350 कोटी रुपये वाढतात. प्रकल्पाची किंमत तेवढीच वाढते. हा मूळ प्रकल्प आपला 4,700 कोटीचा होता. 4,700 कोटीवरून 12,000 कोटीवर गेला आणि ह्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली गेली आणि या सुधारित प्रशासकीय मान्यतेवर काही लोक तुझं क्रेडिट घेतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शासनाने जर वेळेवर पैसे दिले तर हे सर्वसामान्य पैसे आहेत. आपला जिल्हा दुष्काळी आहे, आपल्याकडे जिल्हा आहे. आपल्याला जर आपल्या हक्काचं पाणी वेळेत जर पैसे दिले तर आपल्या हक्काचं पाणी मिळू शकलं असतं.
परंतु ह्यांनी वेळेवर न पैसे देणं आणि कॉन्ट्रॅक्टरची भरती करत दरवर्षाला ते कॉन्ट्रॅक्टरला मिळत नाही, तेवढं 7 TMC पाणी येणार आहे. म्हणजे जर 4,700 7 TMC पाणी येणार होतं, आता 12,000 कोटी तेवढंच पाणी येणार आहे. आणि ह्याची जर परत लावत गेला पुढे तरतूद नाही केली आणि दरवर्षी कट लावत गेले, आजपर्यंत अनुभव असा आहे दरवर्षी कट लावतात, तर परत त्या प्रकल्पाची किंमत 12,000 कोटी 15,000 कोटीवर जायला काही राहणार नाही. 15,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. आणि याला जबाबदार कोण? एका बाजूला तुम्ही म्हणता मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा आहे, आम्ही कुठल्याही विकास काम थांबणार नाही, ताकदीनं करू, ते डबल इंजिन, 3 इंजिन, त्यामध्ये 2 इंजिन, आता 5 इंजिन सरकार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय मिळालं आणि तरतूद का कमी झाली याचं उत्तर ही सरकारनं देणं गरजेचं आहे किंवा सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दोन्ही बाबतीत ह्या 2 गोष्टी विमा आणि कृष्ण मार्गाची सिंचन प्रकल्प ह्या दोन्ही गोष्टी बाबतीत सरकारनं आपल्या जिल्ह्याची फसवणूक केलेली आहे आणि ह्याला पूर्णतः जबाबदार या भारतीय जनता पार्टीचं सरकार असं मला सांगतो. सगळ्यात महत्वाचं आता विकास थांबला नाही, विकास अजून लई स्पीड महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र थांबणार नाही. या सरकारच्या अर्थसंकल्पात आपल्याकडं धाराशिवला 500 बेडेड हॉस्पिटलची घोषणा झाली, 361 कोटी रुपयांची तर त्याला आवश्यकता आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पात तरतूद आहे 1,000 रुपये आणि आता 25-26च्या अर्थसंकल्पात तरतूद आहे परत 1,000 रुपये. मागच्या 1,000 आणि आताचा 1,000 2,000. हे जो उद्घाटन 500 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन मला वाटतं ते मित्राची कोण होते उद्घाटनानंतर 2,000 कोटी निघतात. 361 कोटी रुपये लागणाऱ्या 500 बेडेड हॉस्पिटलसाठी जरी सरकार प्रत्येक वर्षी 1,000 रुपयाची तरतूद करत असेल तर महाराष्ट्र कसा पळणार आहे आणि धाराशिव कसं पुढे विकासाच्या मार्गावर जाणार आहे याचं उत्तर मला वाटतं ह्या सरकारने देणं गरजेचं आहे. ही झालं हॉस्पिटलच्या बाबतीतला विषय. आपल्या माहितीसाठी ट्रॉमा केअर सेंटर आहे कानाळ्याला, त्याला जवळपास 22 कोटी 60 लाख रुपयाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी तरतूद 1,000 रुपयाचीच आहे बरं का त्या ट्रॉमा केअरला सुद्धा. परत तुळजापूरला ही जी तर गांभीर्य असं आहे की राज्यपालाच्या अभिभाषणात तुळजापूरच्या न्यायालयाचा उल्लेख झाला. राज्यपालाच्या अभिभाषणात. आता राज्यपालाच्या अभिभाषणात उल्लेख झाल्यावर आम्हाला वाटलं आमच्यासारख्या पाहण्या माणसाला वाटलं तरतूद होईल काय काम फटदिशीत पूर्ण होईल. 31 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तरतूद किती आहे परत त्याला परत 1,000 रुपये. कसा विकास चाललाय कशा पद्धतीने चाललाय तर सांगा मला समजून की ह्या पद्धतीनं जर अजून बजेटचं आपण जर अवलोकन केलं तर मला वाटतं आमदार साहेबांनी जे विषय मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत, सिरियस आहेत. या मराठवाड्यामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या जिल्ह्यात होत्या त्याच्यापैकी धाराशिव जिल्हा आहे. केंद्र सरकारनं जी मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्याच्यापैकी एक भाग असलेला जिल्हा हा धाराशिव आहे. अशा जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या बाबतीत राज्यपालाच्या अभिभाषणात घोषणा होते आणि त्याच्यानुसार तरतूद काय होती तर जेवढं तुमचं प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी रक्कम वाढणार आहे, महागाईमुळे जी रक्कम वाढणार आहे 3,500 कोटीच्या प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी 10% जरी आपण महागाई पकडली म्हणजे प्राइस एक्सक्रेशन पकडलं तर 350 कोटी रुपये होते. मला वाटतं त्या प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतूद करायची आणि परत त्याला 30% कट लावायचा. मला वाटते मग म्हणजे प्रत्यक्षात तरतूद किती झाली आता सुद्धा 600 कोटीची तरतूद केली परत त्याला 30% कट लावणार म्हणजे साधारणतः 420 कोटी रुपये तुम्ही देणार प्रकल्पाला आणि त्या प्रकल्पाची किंमत ह्याच वर्षात पुढच्या वर्षात जेव्हा ही प्रकल्प करायला जातात तेव्हा तेवढीच रक्कम म्हणजे 350 कोटीतून अजून त्या प्रकल्पाची रक्कम वाढणार. मला वाटतं अशा पद्धतीचं अतिशय दुर्दैवी काम या ठिकाणी चाललंय आणि मला कमाल या गोष्टीची वाटायची की असं सगळं चाललेलं असताना अशा पद्धतीनं घोषणा चालू आहेत की त्याचा म्हणजे खरंच म्हणजे काय विचारवंत माणसं आहे ती काय थोर माणसं आहे ती त्यांचा म्हणजे कुठं नेऊन जाहीर सत्कार करायचा असं तर सांगा बाबा की अशा पद्धतीने इकडे तरतुदी अशा आणि पलीकडे बोलताना तुमची भाषणं तशी ती अतिशय दुर्दैवी आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार साहेबांनी जे सांगितलं 597 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता कंपनीला मिळाला आहे. किती 597 कोटीचा 2024 आहे.
केंद्र सरकारचं परिपत्रक आल्यामुळं 24,000 रुपये एका हेक्टरला आपल्याला नुकसान भरपाई मिळाली असते शेतकऱ्याला. किती? 24,000 रुपये. म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारनं जे पीक विमा कंपनी बरोबर अग्रीमेंट केलंय त्या अग्रीमेंट प्रमाणे जर हे परिपत्रक आलं नसतं 30 एप्रिलचं तर 24,000 रुपये एका हेक्टरला शेतकऱ्याला मिळाले असते. ते पैसे कंपनीला द्यावे लागू नयेत, कंपनीवर अतिरिक्त ताण पडू नये आणि शेतकरी तसाच वरपाळला जावा त्या उद्देशानं ते परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी काढलं गेलं. आणि त्या परिपत्रकाच्या आधारे महाराष्ट्रातल्या म्हणजे धाराशिवच्या शेतकऱ्याला हेक्टरी 24,000 रुपये मिळायच्या ऐवजी आज 6,400 ते 6,500 रुपये मिळते. आणि त्याचं श्रेय जर कोण घेत असेल तर त्याला सुद्धा सरकार होणं गरजेचं. म्हणजे आपण त्यांना 597 कोटी द्यायचे आणि त्याच्यातच त्यांनी 250 कोटी रुपये आपल्याला दिले असं सांगायचं. आणि ते पैसे मिळाले म्हणून जर कोण त्याचं श्रेय घेत असेल तरच कौतुक करावं तितकं. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत ही एमच्या धर्तीवर काय नागपूर एमच्या धर्तीवर वैद्यकीय राणा जगदीश पाटील तर श्रेय घ्यायला कोण माणूस आहे आपल्या जिल्ह्यात? नाही तिथं जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात एकच माणूस आहे ना. तुम्ही मला पत्रकाराला विचारायचंय अहो त्या टेक्सटाईल पार्कचं काय झालं विचारायचं घेऊन तुम्ही अभ्यास करत जाऊ. तुम्ही खरं शोध पत्रिका काय ती श्वेतपत्रिका काय झालं ते विचारायचं मेडिकल कॉलेजच्या बाबतीत मी बांधकामासाठी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर झालं. आपल्यानंतर कॉलेज मंजूर झाली जालना असेल सिंधुदुर्ग जालना तिथली इमारतीची कामं चालू झाली बांधकामाची. पण आपल्या अजून काम चालू झालेलं नाही. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचं इमारतीचं एक काम चालू झालं नाही. जागेचं तर फायनल झालंय का? जागेचं फायनल तुमच्याकडून वाचतो तुमच्या अर्ध्या जागेत झालं अर्ध्या जागेचं नाही असं आम्ही ऐकलं. तर तू माझं तेच म्हणणं आहे कधी जागेचा प्रश्न कधी 100 जागेचा प्रश्न कधी मिटणार, तरतूद कधी होणार, संतुल कधी होणार हे सांगितलं पाहिजे ना. सगळं मोठं झालंय त्याला स्वप्नात जावायचं. अजून तरी तरतूद मला ह्या संदर्भात मी जेवढं बघितलंय त्याच्यात मला सापडली नाही. आपल्यानंतर 2 वर्षांनी जे मेडिकल कॉलेज मंजूर झाली त्यांची इमारतीची कामं चालू झाली, आपलं अजून नाही. तर आता तिथे किती अडचण आहे सिव्हिल हॉस्पिटलला. तिथं नवीन बिल्डिंग मध्ये सगळे लॅब वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. पेशंटला अक्षरशः बेड नसतो, खाली जावं लागतं. सिव्हिल हॉस्पिटलला नवीन 500 बेडचं मंजूर केलं तर 1,000 रुपये करतो. पेशंटनं काय करायचं ह्याला सगळ्यात महत्त्वाचं शिकवायचं. दादा त्याच्यामध्ये एक शंका अशी आहे की 1,000ची तरतुदी तात्पुरती स्वरूपाची वाढवू शकते का फक्त हेड क्रिएट करायचं म्हणून हे ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे. बरोबर. एकही काम नवीन नाही. मागच्या वर्षी 24ला पण 1,000 रुपये तरतूद होती आणि आता पण 1,000 रुपये तरतूद. आपलं म्हणणं आहे की ह्या वर्षी समजा सुरुवातीला तुम्ही काम चालू व्हायच्या आधी कसं म्हणू शकतो आपण हेड क्रिएट करायचं 1,000 तरतूद करू शकतो. पण आता तरतूद काढलं पाहिजे. आता यांनी ज्याला पर्यायाचा पावसाळ्या दिवशी होईल त्याविषयी तरतूद वाढवता येईल. आता वाढवतो जोपर्यंत काम मागतो परत त्याची पण किंमत वाढत जाते. आपण रडूकच्या हॉस्पिटलचा किती वर्षापासून चाललं आता उजवडत नाही. मास्क व्हायचं का म्हणजे 4 टन दाखवतं काय. पण मेडिकल कुठं कोण आणलंय नेमकं मेडिकल कॉलेजच्या संदर्भात? मी तेच म्हणतोय निवड कुठं आली जागा काही मिळालेली आहे काही मिळाली काही म्हणजे नाही मिळाली. जेवढी जागा मिळाली त्यात तर बांधकाम सुरू करण्याची अडचण आहे. तरतूद केली पाहिजे ना. आपल्यानंतर 2 वर्षांना जी कॉलेज मंजूर झाली त्यासाठी तरतूद होऊ शकते, त्यांची कामं चालू होऊ शकतात. धाराशिवच्या मेडिकल कॉलेजला तर बांधकामासाठी तरतूद का होत नाही, ते काम का चालू होत नाही हे ह्या सरकारनं सांगितलं पाहिजे. असं डिसेंबर महिना झाला ना तुमच्या बरं आहे ही सोप आहे जरा चांगला आहे तुमच्या रेकॉर्डेड राहते. डिसेंबर मध्ये पाणी येणार होतं ना याला की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता मार्च आला पुन्हा अजून तरतूद अशी नगदीच्या लागणारा 1700 एकदा. दादा आपण एवढं कळकळीने मुद्दा मांडताय, आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडताय, आपण एवढा अभ्यास करून ह्या संदर्भात आपण वगैरे काय केलेलं नाही.
म्हणजे आंदोलनात्मक पवित्र आपण काय घेत नाही. ऐका तरी की तुम्ही जर धडधडीत लबाड बोलत असाल तुम्ही सर कराव का? तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट सांगितलं की लाडक्या बहिणीचं 1500 रुपयाचं अनुदान आम्ही 2100 रुपये करू आमचं सरकार आल्यावर. आणि आज विधिमंडळात ज्यावेळेस बजेट सादर झालं त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यापासून तोंड वेगळं काढत असाल किंवा तुम्ही जर त्याच्यापासून जर नकार देत असाल, तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याचं आम्ही 100% कर्जमाफी करू, तुम्ही जर अर्थसंकल्पात काहीच करीत नसताल तर काय नेमकं म्हणायचं तुमचं सरकार? नेमकं कुणाचं सरकार आहे? या सरकारवर विश्वास आहे का? का फक्त लोकांची मतं घेण्यापुरते घोषणा करायच्या आणि एकदा लोकांनी मतं दिली आपलं सरकार स्थापन झालं की पुन्हा आपलं त्याच्याकडे कानडोळा करायचा, ही पद्धत आहे. लाडक्या बहिणीच्या स्कीम मधून 11 लाखाची वगळणी आहे. आम्ही विरोधक म्हणून ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हीच आश्वासन द्या. आम्ही एक लक्षात घ्या, याच्यातलं आश्वासन आम्ही दिलंय का? आश्वासन तुम्ही दिलं. तुम्ही दिलेल्या आश्वासनाची आम्ही तुम्हाला आंदोलनी करून द्यायला लागलो, तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो की तुम्ही आश्वासन दिले पूर्ण करा. मेडिकल कॉलेज संदर्भात मुख्य सचिवांसोबत काहीतरी बैठक आहे असं मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं. म्हणजे पालकमंत्र्यांच्या बैठकीत कोणतरी सांगितलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी सांगितलं. मुख्य सचिवासोबत मेडिकल कॉलेज संदर्भात बैठक आहे लवकर असं माझं म्हणणं आहे. मुगली एरंडापासून सगळं तुम्ही काढा एकदा. माझ्याकडे काकडून माझं गोळा करायला चालू आहे. त्या मुगली एरंडाचं काय झालं, त्याचं डिझेल निघालं का नाही, कारण राखेल निघणार होतं ते मुगली एरंडापासून काय झालं एकदा विचारा तरी मला दाखवा तरी. ती झालं की पुन्हा टेक्सटाईल पार्क आहे, किती वर्षात पुन्हा व्हिडिओची फॅक्टरी आहे. किती स्मारक आहेत आपल्या जिल्ह्यात तर बघण्यासाठी. खरं त्या स्मारकाचं एकदा दर्शन जर घडविलं सगळ्या जनतेला. आणि मला कमाल काय त्याची वाटते, समजा आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती जर पूर्ण तिकडे नाही गेली तर त्या गोष्टीची माणूस म्हणून आपल्याला खंत वाटत राहते. पण ही त्याच्या पुढची निर्णवलेली आहे ती, त्याचं खंत जर सोडून द्या, परत नवीन घोषणा असते, परत नवीन घोषणा. आणि त्याचं काय तर वाटतं लोकात हसं नाही दे. लोकात लक्षात घ्या, आता ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट रेकॉर्डेड राहते. तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात आणि ती जर पूर्ण नाही झाली तर लोक 100% तुमचा हिशोबच करणार. पण तिथं ब्रेकच जागा नाही अजून मी पुढचं जायचं सगळं. बरं माझी तुमच्याकडून माफक अपेक्षा येतच आहे, समजा होणारच नाही घोषणा का म्हणून करतात. एखादी गोष्ट खरंच त्या ठिकाणी शक्य नाही किंवा करणं शक्य नाही किंवा करणं होणार नाही, का घोषणा करायची आपण? कशाला स्वप्न दाखवायची? मुंगेरीला की हसीन ती सुद्धा लाज असं राव सांगायला काहीतरी, पण ही लाजनच गेली ती. धाराशिव बीड आणि चित्रपट संबंधाच्या यांच्या रेल्वेच्या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली. मात्र सर्वेक्षणासाठी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे कुठं करण्यात आले? अजून एक गमत सांगतो तुम्हाला. पूर्वी अर्थसंकल्पाचं काय व्हायची, पुस्तकं यायची आणि पुस्तकं आली की ते पानं चालून तरतुदी काढायची. आता ह्याच्यात हुशारी काय केली, सॉफ्ट कॉपी त्याच्यात डिजिटल उघडणं किती. आणि अर्थसंकल्पात कसं असतं, अर्थसंकल्प म्हणल्यानंतर काय 2 दिवस सुट्ट्या असतात. जी अर्थसंकल्प जनरल चर्चा झाली सुट्ट्यात मग ते बघून मग बोलतात हे सुट्ट्या वेळ दिला, पण यांनी त्याला वेळ दिला. आमची विनंती आहे आम्हाला, आम्ही काल म्हणजे 2-3 सोमवारी अर्थसंकल्प आणि मंगळवारी लगेच हे केलं बघायचा वेळ द्या. आधी कसं आहे, आधी अर्थसंकल्पाचं जाहीर झाला की त्याची पुस्तकं मिळायची, बॅग म्हणून पुस्तकं मिळायची आणि ती पुस्तकं चालली की दिसायचं काय चालावं तीच कळत नाही. उघडत नाही उघडले की बसते माझ्याकडे कॉम्प्युटर आपल्याला, आपण कॉम्प्युटर कसं काय चालू कशी काढेल. तर आपल्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला तुमच्याकडे विनंती आहे की सरकारी पदावर असणाऱ्या लोकांनी जी तरतूद जाहीर करावी. शक्तीपीठाचं अलाइनमेंट बदलून काहीतरी ते विकास चालू होतात. तसंच आहे. शक्तीपीठाचा विषय खूप शक्तीपीठ तुमच्या माहितीसाठी म्हणजे स्वतःच्या कॉलेजच्या जागेतून जाण्यासाठी तो शक्तीपीठ महामार्ग कशा पद्धतीने जाईल याच्यासाठी पण त्याची अलाइनमेंट बदलली गेली अशी चर्चा आहे माझ्या कानावर ऐकत आहे. शक्तीपीठ आणि हे शक्तीपीठ बघा, शक्तीपीठ करणाऱ्या लोकांना इतकंच माझी विनंती आहे की तुम्ही जी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेला दिले, शेतकऱ्यांच्या 100% कर्जमाफी तुम्ही आश्वासन महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते पूर्ण करा. तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं
की 0 रुपयाची लाईट बिल आम्ही शेतकऱ्यांना देऊ, लाईट बिल तुम्हाला मोफत. त्याच सरकारनं 4-4, 5-5 लाख रुपयाची लाईट बिल परत पाठवली. ती करा ना, हे आश्वासन आहेत ना, करा ना तुम्ही ही पूर्ण. आणि ज्या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या प्रपंचावर परत वरवंटा ओढला जाणार आहे, त्यासाठी तुमचा 8 तास का? शक्तीपीठच्या बाबतीत रत्नागिरी नागपूर हा आपला राष्ट्रीय महामार्ग 361 आता सध्या 4 पदरी आहे. पॅसेंजर कार युनिट म्हणजे 24 तासात किती वाहनं तिथून जाण्यापेक्षा तिथं 40,000 क्षमता आहे. 24 तासात 40,000 वाहनं जायची क्षमता असताना तर सध्या फक्त 18 ते 20,000 वाहनं तिथून जातात. मग तो जर महामार्ग निम्या क्षमतेनं वाहतूक असेल, त्याची क्षमतेपेक्षा निम्याच वाहतूक असेल, तर मग हा शक्तीपीठ करायचा 8 तास का? आमचं पहिलंही म्हणणं होतं, आता आपण बघतो बाबतीत बघतोय, आपल्या आरोग्याच्या सुविधा असेल, सिंचनाच्या सुविधा असेल, तिकडे एवढेच पैसे आहेत. आता इकडे मात्र सरकारच्या पैसे नाही विकासासाठी. मग शक्तीपीठला गरज असणाऱ्या शक्तीपीठसाठी पैसे कुठून येणार? आणि ते जर पैसे तुम्ही सिंचनासाठी द्या, आरोग्य सुविधेसाठी द्या, तर आमच्या लोकांचं जीवन मात्र उंचावल ना. बरं, तुम्हाला त्या ठिकाणी ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आपला उद्देश सांगतो की आपली सगळी जी शक्तीस्थळ आहेत, जे तीर्थक्षेत्र आहेत, ती जोडायची. त्या राष्ट्रीय महामार्ग 361 पासून ते महामार्ग शक्तीस्थळ असेल किंवा मंदिर असेल, ते तेवढं 4 पद्धतीने जोडा. हे का करत नाही सरकार? शक्तीपीठचा 8 तास का? पुन्हा असा विकास करण्यासाठी शक्तीचा 8 तास आहे सरकारने सांगावं. निवडणुकीच्या जे सांगितलं होतं ते आम्ही करणार नाही. निवडणूक झाली नियत का बदलली सरकारने? लाईट बिलाच्या आपली नियत बदलली. म्हणजे दुसरं उदाहरण सरकारची ह्या बाबतीत नियत बदलली सरकारची. धाराशिव पोस्ट ऑफिस संदर्भात अर्थमंत्र्यांनी काही भाषणात हे केलेलं आहे, घोषणा केली आहे. नेमकी काय घोषणा केली? आता राज्यपालाच्या घोषणाने सांगितलंय. आता अर्थमंत्र्याच्या घोषणेचं काय होतं? राज्यपालाच्या घोषणेत तुम्हाला आपल्या माहितीसाठी आपल्या जिल्ह्यात म्हणजे मी ऑन रेकॉर्डवर बोलतोय, मी खासदार होण्याच्या पूर्वी किती नवीन पोस्ट ऑफिस चालू झाले आणि मी खासदार झाल्याच्या नंतर नवीन पोस्ट ऑफिस जे मागण्या होते ती किती चालू झाल्या, त्याचाही आढावा मी डिटेल तुम्हाला देणार आहे. आपण त्याचा माहिती घ्या. आणि अजून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा मी स्वतः ज्योतिरादित्य शिंदे जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांनाही मी विनंती केलेली आहे. आपल्या भागातल्या बऱ्याचशा पोस्ट ऑफिसच्या मागण्या येतात ज्या की तिथल्या लोकसंख्येवर आधारित त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला वाटतं ते करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. मुख्य पोस्ट ऑफिसची मदत सध्या प्रकार म्हणजे मोडकळी झालेली आहे, त्या संदर्भात म्हणजे आवश्यक होता मागणी करी. मागणी म्हणजे आधी मी करतोय अर्थसंकल्पातल्या मला वाटतं बऱ्याच आधीच्या माझ्या भाषणात बी आहे. आधी पत्र दिले मंत्री महोदयांना. आपल्याला जी म्हणजे पत्र दिलंय अर्थमंत्र्यांनी त्यात असा उल्लेख केलेला आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणात लिखित भाषणाचे परिषद क्रमांक 25 आणि 96 यामध्ये धाराशिव पोस्ट ऑफिसच्या इमारती संदर्भात उल्लेख केला आहे. लाभाडाचा अवधान जेवढे हा फक्त उल्लेख केला म्हणजे आपल्या दिलेल्या पत्रात अर्थमंत्र्यांनी माझं एवढं नेमका काय उल्लेख आहे हीच म्हणजे आपल्याला माहित होती. ते आता सगळं डिजिटल आहे ना, सगळं डिजिटल. आरोप प्रत्यारोपच होत राहत आहे. फक्त धाराशिव विकासाचा मार्ग आरोप प्रत्यारोप नाही, आरोप प्रत्यारोप नाही. तुम्ही पहिल्यांदा दुरुस्त करा. आरोप प्रत्यारोप नाही. 300, 500 आता माझं ऐका. आता माझं ऐका ना, माझा ऐका. आरोप प्रत्यारोप नाही. 597 कोटी पीक विमा कंपनीला देऊन त्या कंपनीनं आपल्याला 250 कोटी रुपये दिले म्हणून जर कोण स्वतःची पाठवून करून घेत असेल तर त्याला शहाणपणा म्हणायचा का मूर्खपणा म्हणायचा का? आम्ही मूर्ख आहे. मग अशा परिस्थितीमध्ये 597 कोटी रुपये ज्या पीक विमा कंपनीनं त्या ठिकाणी प्रीमियम घेतलाय तीच विमा कंपनी केंद्र सरकारच्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाचा आधार घेऊन जर फक्त 250 कोटी रुपये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देत असेल आणि स्वतःची नफेखोरी 347 कोटी रुपये करत असते तर त्याच्यावर बोलायचं नाही का? त्याच्यावर बोलायचं नाही का? अहो, आपल्या माहितीसाठी हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी स्वतः कृषी मंत्री महोदयांना भेटलोय. हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी केंद्रातील कृषी मंत्री महोदयांना मी स्वतः भेटलोय. शिवराज सिंग चौहान साहेबांना माझं स्वतःचं पत्र दिलंय. त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातल्या मंडळींनी सुद्धा आपल्यासारख्याच प्रेसमध्ये सांगितलं की हे परिपत्रक रद्द होणार. आमचं म्हणणं तीच आहे
की कंपनीला 347 कोटी रुपये फक्त एका वर्षात फायदा करून देणारं परिपत्रक रद्द कधी होणार आहे की आपल्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे. आम्ही कृषी मंत्र्यांना राज्याच्या केंद्राच्या परत विधानसभेत असेल दिल्ली लोकसभेत असेल जे आमचे आयुध आहेत या ठिकाणी ह्या गोष्टी सरकारच्या दर्शनात आणून दिलेल्या आहेत तरी पण सरकार रद्द करत नाही हे विचारायचं नाही का. मग हा नुसता आरोप बनायचा का. आम्ही कुठंच बोललो नसतो कुठंच काय केलं नसतं काय आरोप केला तर मी मागवली विचारली गोष्ट वेगळी आहे. ते सांगितलं केलेलं सांगायचं नसतं आजपर्यंत केलेलं आहे तुम्ही आमचा रेकॉर्ड आरोप नका ते आरोप नाही स्पष्टीकरण आहे त्या गोष्टी बोलल्यावरती सुद्धा किंवा बोलल्यावर नाही. कागदपत्रेनुसार चाललेलं आहे. आपण काय नियोजन करणार आपण काय केलं ते सांगितलं तुम्हाला काय केलं कागदपत्री कागदपत्री चालले म्हणजे? सरकारला आपण नमुन्यासाठी काय करणार आहात थोडं काम होणं हे गरजेचं आहे. सांगायचं आमचे जे आयुध आहेत आम्हाला जे अधिवेशनात आम्हाला बोलायची संधी मिळते त्यात वेळोवेळी आम्ही गोष्ट देतो पटनावर गोष्टी आणतात सरकार पुढे काय करत नाही हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून मला तुमचं काय मला आश्चर्य वाटतंय की परिपत्रक काढणाऱ्या केंद्र सरकारला तुम्ही काय बोलायचं नाही असं म्हणता का. ते बोलायचं सर पण नाही, तुमची इच्छा काय? बोलायचं काय करणार वेगवेगळे प्रकार असतात ते करणं गरजेचं आहे ना. फक्त आपण काय होतं आरोप करताय किंवा पत्रकार विषय काय आहे आणि तुम्हाला गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही जी प्रश्न आली त्याची शब्द त्यातली वस्तू तुम्हाला येऊन आली तुम्हाला सांगायचं आणि आम्ही जे जाऊन सुद्धा हे जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाची आम्ही शेतकऱ्यांना होळी करणार आहे रद्द होत नाही. आणि रस्त्यावर जे आंदोलन आम्ही केले असं कुठे कांद्याच्या सोयाबीनचा ज्या वेळेस ते तुमचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं सोयाबीन आयात केलं त्यावेळेस आम्ही आंदोलन केले. आम्ही कधी आंदोलन केलेलं नाही सांगा मला. रस्त्यावरचे आंदोलन आम्ही कधी केले आम्ही हाऊस रस्त्यावरचे शिवसेना त्यामुळे आम्हाला त्याच्यात काही नवीन नाही. आम्ही तुम्हाला काय सांगायला लागलोय की काही माणसं अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करते त्यावेळेस वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात आणून देणं काम आहे का नाही. आणि आम्ही एखादं आश्वासन दिलं तसं ज्यावेळेस तुम्ही पुढच्या प्रेस सुद्धा तुम्ही असता तर तुम्ही विचार करायचं तुम्ही मागच्या वर्षी बोलत काय झालं ते विचार करतो आम्हाला नाही सगळ्यात प्रेस मराठवाडा असेल त्यांचा अनुशेष भरून काढण्याची वैधानिक विकास महामंडळ होती. आता वैधानिक विकास महामंडळाची स्थिती काय आहे ऍक्च्युअली कार्यरत आहे की नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय मागणी करता. वैधानिक विकास महामंडळ ही फक्त कागदावर लिहिलेली गोष्ट आहे. त्यावेळेस अडीच वर्ष त्यावेळेस हेच विरोधी पक्ष यांनी मोठी मोठी भाषणं केली त्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस मग जपायचं. मराठवाडा सर सुद्धा शिक्षणासाठी निधी मागच्या वर्षी जवळपास 4,800 कोटी रुपयाचा निधी होता. त्याला फक्त एक कागदावरी मामूळ ठेवले त्याला अधिकार नाही त्याला आता मागच्या वर्षी आपल्याला मराठवाड्यासाठी 45,000 कोटी रुपयाची घोषणा केली बैठक तर ते किती पैसे आले त्यांनी फक्त 700 कोटी रुपये आले 45,000 कोटी 700 कोटी रुपये आले. नुसतं घोषणा करायच्या जायचं उपद्रपेट साक्षीदार आहेत बघा मी अजून त्याच्या बातमीचं उत्तर अजून आले आठवते का मला ही महामंडळ आता फक्त कागदावर त्यांनी जर लिहून पाठवली अजून त्याचा प्रतिनिधी आलाय का नाही. आर्थिक विकास महामंडळ जेवढी घोषित केले तेवढे फक्त कागदावर. उपेंद्र जिल्हा मागच्या वर्षी आपल्याला 600 कोटी रुपयाचा हप्ता भरला होता. त्या केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे आपल्याला दिवसात चालू कोणी नाही म्हणजे 303 कोटी रुपये मागच्या वर्षी ह्या वर्षी 596 कोटी आहे मिळाले 250 कोटी. दरवर्षी 300 कोटी एका जिल्ह्यातून परिपत्रक मोठत असतील आणि शेतकऱ्याला 24,000 रुपये तरी मिळाले 6,000 मिळत असतील. आपला हप्ता यावर्षी महिना किती आहे सोयाबीनचा हप्ता किती होता आहे नाही का या काही तुम्ही सांगा शेतकऱ्याला माहिती 10,700 रुपये हप्ता भरायचा. सगळ्या तक्रारी द्यायच्या सगळं नुकसान झाल्यावर परत जर त्याचे 6,000 रुपये मिळत असतील आणि ते जर आपल्याला कौतुक असेल तर मग आपल्यावर आपण 6,000 सगळं कुठं आहे शेतकऱ्यानं रुपया भरला की सरकार शेतकऱ्याच्या नावावर 10,699 रुपये त्या कंपनीला आहेत.
शेतकऱ्याला वाटतं मला रुपयातच भेटलाय, पण शेतकऱ्याचे टॅक्सचे पैसे आहेत, जीएसटीचे पैसे आहेत, ही सरकार त्या ठिकाणी कंपनीला देते. म्हणजे 10,700 रुपये हप्ता कंपनीला, आणि त्याच्यापैकी नुकसान भरपाई किती? 6,500. ते जर आम्ही जर तुम्हाला येऊन जर सांगत असतो, तुम्ही कशाला हाणाय पाहिजे आम्हाला? प्रश्न काय असते तरी रेल्वे मार्ग दाखवता का नाही का महाराष्ट्र तुळजापूर एक लक्षात घ्या, विरोधक म्हणून बोलण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा वस्तुस्थिती तुमच्या सगळ्याच्या लक्षात आणून देणं आमची जबाबदारी. आरोप प्रत्यारोप नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हात माहित होता का? माहिती झालं का? 250 कोटी येईल तेवढंच माहित होतं, पण आपण बरेच 596 कोटी बजेट माहित होतं का? आधी तुम्हाला माहित करायचं. प्रश्न विचारा ना त्याला किती भरले. दादा, तुळजापूरच्या ड्रग्स विषय थोडासा गंभीर आहे. तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला सगळ्याला सुद्धा लहान लहान घेत राहिलं. आम्ही जर बसलेली सगळी मंडळी आणि तुम्ही पुढची मंडळी, आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ह्या प्रश्नावर प्रत्येकानं तितक्याच आत्महत्येनं मंडळी कार्यरत आहेत. आपल्या माहितीसाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना म्हणजेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांनाही मी स्वतः पत्र लिहून विनंती केलेली आहे. एवढंच नाही, देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा पत्र लिहून त्या ठिकाणी मी विनंती केलेली आहे. आणि संसदेत मी तारांकित प्रश्न सुद्धा ह्याच्या संदर्भातला मी टाकलेला आहे. आता तो तारांकित होतो का तारांकित होतो की पुढच्या अधिवेशनाच्या कामकाजावर आपल्याला लक्षात येईल. जर तारांकित झाला आणि चर्चेला जर आला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा योग्य न्याय घेण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार कैलास पाटील साहेबांनी सुद्धा त्याच्या बाबतीत लक्षवेधी सूचना ती सांगतील. मी याच्या बाबतीत तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत हा विषय राजकारणाचा आहे, हा सामाजिक विषय. आपण सगळ्यांनी त्या गंभीरतेने बघितलं पाहिजे. तुळजापूर सारख्या शहरात एवढं आपण महाराष्ट्राचं शक्तीपीठ एवढं सगळ्यांनी कुलस्वामी आहे, आणि या ठिकाणी जर हजारो तरुण मुलं जर या ड्रग्सच्या आधी गेले असतील तर हे ड्रग्स आज चालू झालेले नाही. मात्र 2-3 वर्षापासून त्या ड्रग्सची तुळजापूर शहरात चालू झालेली आहे. आणि काही जे आरोपी पकडले गेलेले आहेत, या आरोपी पकडल्या गेलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय याची सुरुवात तुम्ही केली. त्या ज्या गोष्टी आहेत त्या मी विधानसभेच्या पटलावर मांडणार आहे. लक्षवेधी सूचना देतोय, स्वीकार अध्यक्षाकडे जाऊन ती स्वीकारायची आणि त्याची चर्चा व्हावी अशी त्या अध्यक्षांना विनंती करणार आहे. जे अधिवेशन जे आपल्या पुढच्या नंतरचे काही 3 दिवस आहेत, या म्हणजे 5 दिवस कुठे 3 दिवस 8 दिवस अधिवेशन आहे, तर ह्या प्रकरणात चर्चा झाली पाहिजे. आणि ह्याचे धागेदोरे मुंबईवरून आलेले आहेत, सोलापूरचे आहे. त्यामुळे हा फक्त तुळजापूरचा विषय नाही, ते खूप मोठं सिंडिकेट आहे. आणि ह्यात पूर्ण म्हणजे हा तुळजापूरचाच विषय नाही, पूर्ण महाराष्ट्राचं सिंडिकेट दुरुस्त करण्यासाठी सरकारनं ठोस भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कुणी ह्याच्याकडं राजकारण म्हणजे आमची इच्छा नाही बघायची आणि कुणीच बघू नये ह्याच्याकडे राजकारण. हा सामाजिक प्रश्न आहे. ह्या जसं बघितलं गेलं तरच आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. नाही तर आपल्या डोळ्याकडे आपण पुढची पिढी बरबाद होऊ शकतो. दादा, स्थानिक अधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली, वेळेसनुसारांची काही चर्चा झाली आहे? आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहोत. अधिकारी त्याच्या पद्धतीने काम करत आहेत, पण काही गोष्टी त्याच्या व्याप्तीच्या बाहेरच्या आहेत. त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. हीच विनंती आम्ही राज्य सरकारकडे करणार. तपास मी परवा आता एक नोटिफिकेशन आला असेल, बघितलं असेल, अर्बन नक्षलवादी म्हणजे आता हा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्हाला पत्रकारांना असेल, ही लोकशाही राहिली का? पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या बातम्याला शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते लावायचं का नाही? की हा डोक्याची घटना आहे. नोटीस हिंमत कशी होती, कुणाची वर हिंमत होती? तुम्ही शेतकऱ्याचं म्हणणं स्वतः मांडायचं नाही. जर तुम्हाला नोटीस आली येते तर लोकशाही आहे, कुणाची बिल पण लिहायला म्हणजे कोण काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जरा आहे बघा. ते तुम्ही पण विचार करावा त्या गोष्टीवर की हे बिल घ्यावं किंवा नाही. त्याचा आक्षेप मागवले आहे ते
आम्ही आपण तो वंचितीचा विषय काढला, अतिशय गंभीर विषय आहे. तर मला तो बऱ्याच शेतकऱ्याची फोन येते की एका शेतकऱ्याला एक रक्कम दिलेली असते, दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी रक्कम दिलेली असते, तिसऱ्या शेतकऱ्याला तिसरी रक्कम दिलेली असते. आणि त्याच्या शेतातनं ज्या वेळेस ते ज्या पवनचक्कीचे काही जाणार आहे, सामान जाणार आहे किंवा तिथं पोल उभा राहणार आहे किंवा पवनचक्की उभा राहणार आहे, तेव्हा त्या शेतकऱ्याबरोबर जे अग्रीमेंट केलंय कंपनीनं ती रक्कम द्यायला पण ती कंपनी तयार नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला मी स्वतः, आता मला वाशीच्या एका शेतकऱ्याचा फोन येते, परत परांड्याच्या ज्या शेतकऱ्याचे फोन आले तर स्वतः मी लक्ष घालून मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्या अग्रीमेंटमध्ये ठरलेली रक्कम शेतकऱ्याला पोहोचवत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात त्यांनी पाऊल ठेवायचं नाही, कारण त्या शेतकऱ्याच्या शेतात अधिकारी त्या शेतकऱ्याचा आहे, मालक शेतकरी. त्यामुळं आपल्याकडनं सुद्धा कोण आवाज दाबतोय का नाही याच्यापेक्षा खरं काय आणि खोटं काय याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच त्या माणसाच्या गरीब माणसाच्या पाठीशी उभं राहणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. मीही पाळतोय आणि तुम्ही 100% पाळा, आम्ही बरोबर आहे. आमची पत्रकार बांधवांनी कोणाच्या एवढं होऊ नका. आपण सर्वसामान्य आवाज तुम्ही काम करताय, आमच्या तुम्हाला पवनचक्कीच्या खरेदीच्या रेट संदर्भात असं आहे की रेट काय लिहिलंय ते शेतकऱ्यांना सांगणारी सह्या घेतल्या जातात आणि त्याच्यात शेतकरी बसतो. त्यानंतर पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांमध्ये थोडी आवाहन केलं पाहिजे. मी पण तुमच्या करावं वाद सापडला नाही, 3.5 महिने झालं वाद सापडत आपल्याकडे आपण बातमी आली की परवा माझा पूर्ण लाख रुपये किमतीच्या 2 गाई, 1 लाख रुपये किमतीच्या 2 गाई वादानं 2 महिन्यापासून काय करतो तुम्ही त्याचा नागपुराची मालिक सांगितलं, त्याचा पुण्याची मालिक मला वाद सांगितलं नाही. उद्या आज हल्ला उद्या जर माणसावर हल्ला झाला तर शेतकरी दिवसाची लाईट नाही, रात्री लाईट आहे, नागरिकांच्या शेतात जावं लागतं. शेतकऱ्यांना त्या भागातला शेतात जायला तो लावायला लागला. वन विभागाकडे पाहिजे तिकडे सायंटिस्ट ना तालुक्याला नाही ना जिल्ह्याला विषय कसं झाला त्या वन विभागावर म्हणजे सरकारचा वचक नाही, त्या सरकारचा वचक नाही आणि त्या वन विभागाचा त्या वादावर वचक नाही. सरकारचं काम कसं चाललंय हे मोठी मधून काय दिशा समितीच्या मीटिंगमध्ये आपण त्या विषय आहे तो चर्चा केली होती. त्यांनी त्या आंदोलन केलं होतं त्या संदर्भात 1 जानेवारी 2024 मध्ये आंदोलन केलं होतं आणि आता आपण परवा पाणी पण केली त्याचा अजून काय त्याच्यानंतर सध्या नळदूरचा बायपासाला एक साईड चालू झालेला आहे आजपर्यंत दोन्ही भाग चालू होतील आणि इथून ते उमरगा बॉर्डर पर्यंत जो भाग आहे त्याच्यातल्या बऱ्याच सुधारणा आपल्या आंदोलनामुळे झालेल्या आहेत. आणि एक फक्त आष्टा मोडवली जे मोठं पूल आहे त्यांची मुदत त्यांनी वाढवून मागितलेली आहे. बाकीची सगळं आष्टा मोडची फक्त फ्लायओव्हर आहे का, त्या फ्लायओव्हरला फक्त त्यांनी मुदत वाढवून मागितली, बाकीचं पूर्ण काम त्यांनी आपल्याला दिलेल्या मुदतीतच आणि झालंय. तुम्ही कधी गेला होत्या महामार्गानं तर सगळे आता ओव्हरब्रिज सुरू झाले, नळदुर्गचा बायपास चालू झालाय पूर्ण, तुम्ही बघितलं असेल नळदुर्गचा. आणि जिथं आवश्यकता तिथं आपण एफओबी म्हणजे फूट ओव्हरब्रिजची मागणी केलेली आहे ते पण होईल. आणि ही ओस आहे ही आंदोलनाचा परिणाम आहे परिणाम आहे बरं काही. आणि अधिकारी गेले होते आम्ही तुमच्यासाठी चांगली बातमी. आम्ही टोल बंद करून टाकला होता, गावापूर होणार म्हणून संसदेत सुद्धा नितीन गडकरी साहेबांनाही विचारलं होतं. आणि आपल्या माहितीसाठी आज मी रस्ता जवळपास 80 ते 90% काम करू. नारायणी पार्क प्रकल्प
हो, लातूर टेंभुर्णी झालं की आता लातूर टेंभुर्णीचा जे चौपदरीकरणाचा विषय आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं टेंडर आता हे झालंय म्हणजे पूर्ण बीड आल्यात. मला वाटतं काही दिवसात 1 दिवसात स्क्रूटनी चालू आहे. फायनान्शियल लोक किती तारखेपर्यंत जुलै आणि कम्प्लिशन लातूर टेंभुर्णीचं साधारणतः 3 महिन्यात पुढच्या वर्क ऑर्डर होईल आणि तिथून पुढे 1.5 वर्षात काम पूर्ण होईल. आता विरोधामध्ये 2 केस आहेत. एक रिट पिटिशन इलेक्शन कमिशन आहे त्याला पार्टी केलेला आहे. दुसरा आहे जात पडताळणी समिती. जात पडताळणी समिती ही न्यायिक समिती आहे आणि माझी व्हॅलिडिटी 2014 लागली. माझी सेवा शिक्षक म्हणून 27 वर्ष झाली. त्याच व्हॅलिडिटीवर त्याच जातीवर ही सेवा झालेली आहे. त्याच्यामुळे तो न्यायालयीन लढा आपण जिंकणार आहोत. दुसरं रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन जे आहे तिथं जे ऑब्झर्व्हर आणि आरओ होते एक क्लास 1 अधिकारी होते. केंद्र सरकारचा एक ऑब्झर्व्हर आणि आमचे आरओ इथले क्लास 1 अधिकारी होते. त्यांनी सगळ्या बाबीची पूर्तता करून आमच्या फॉर्मला मान्यता दिली पहिल्यांदा आणि निकाल डिक्लेअर करताना देखील या सगळ्या गोष्टीची जाणीव होती. नियमानुसार त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. राजीनामा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तिथं उच्च पदस्थ अधिकारी सुपर क्लास 1 आहेत. त्यांनी नियमानुसार राजीनामा दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये कोर्ट केस चालू आहे आणि तोही लढा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिंकणार आहोत. त्याच्यामध्ये काही लोकमताचा आदर करावा. आमचं एक विरोधकांना आव्हान आहे की लोकमताचा आदर करावा आपण आणि पराभवानं वेळासारखं न करता एक सक्षम विरोधक म्हणून आम्हाला तिथं काम करू शकतो. पार्क खोऱ्याच्या बाबतीत खोऱ्यासाठी पार्क खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी 2012-13 साठी 183 दलगमी पाण्याचं प्रशस्त मंजूर झालं. परंतु पार्क खोऱ्याचं पाणी गिरणा खोऱ्यात दिलं गेलं आणि त्याचा डीपीआर कमीत कमी 7 ते 8 वर्ष होऊ दिला नाही. काय अधिकारी आपण मारवा त्या विषयात बसतो 7 ते 8 वर्ष डीपीआर त्या दरम्यान त्यांनी सुरुवातीला 183 दलगमी पाणी द्यायचं ठरलं. नंतर सी कोकण यांनी 85 दलगमीची आपल्याला मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध दिलं. नंतर अजून एकदा जलसंपत्ती प्राधिकरणाने ते कमी करून 45 दलगमी पाणी फक्त आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. म्हणजे जवळपास 6.5 TMC. एवढ्यावरती प्रकल्प पुढे गेला नाही. परंतु त्याच्या बाबतीत सगळ्यात परवाही विधानसभेत एका काळाची मंत्र्यांना बोलले. त्यांनी काय केलं की गिरणा पार खोऱ्यातनं गिरणा खोऱ्यात पाणी येताना तलांकाची अट असते म्हणजे ती तलांकापर्यंत धरणं बांधायची. तर पार मधनं गोदावरी पाणी देताना त्यांनी 500 तलांकाची अट लावली आणि तेच खोऱ्यातलं पाणी गिरणामध्ये देताना 350 तलांकाची अट लावली. म्हणजे एकच खोरं तिकडं पाणी द्यायचं म्हणजे की वेगळी अट. केंद्र 350 तलांकाची रीचपासून 350 तलांकापर्यंत धरणं बांधा करून मिळाली तर त्याला पाणी उपलब्ध जास्त होतं आणि आपल्याला 500 पर्यंत दिलं त्यामुळे पाणी उपलब्ध कमी झालं. पण हे एकाच वेळी आपल्यानंतर गिरणाचं पाणी म्हणजे गिरणाला प्रशासनात आपली नंतर 16ची प्रशासनात आपली 12ची होती. गिरणा खोऱ्यात आपलं पाणी करून न्यायचं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी केला. तलांकाची गिरणाला वेगळा न्याय मराठवाड्याला वेगळा न्याय असं लावून आपल्याला पाणी उपलब्ध कमी केलं. त्याच्या बाबतीत विधानसभेची मागणी केलेली आहे की मंत्र्यांनी ते अधिकारी आहेत त्याला आपण राजकीयदृष्ट्या मराठवाड्यावर कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. आपलं पाणी जरी करून घेताना आपण सगळं शांत बसतो त्यामुळे सहज करून घेऊ शकतो. कुठल्या नेत्याचं सांगणं हे सरकारमध्ये जे मंत्री होते जलसंपदा मंत्री त्यांच्या सांगण्यातून अधिकाऱ्यांनी हात बऱ्यापैकी आहे. पण त्यांना दोन देण्यापेक्षा आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. आपण आपण बघायला पाहिजे. आपण जर बसलो तर आपण हँडलला बरं विचारलं नाही कधीच कुणी किंवा त्यांना 530 तलांकाच्या आपली 350 तलांका परवा विधानसभेच्या
काढला होता. त्यामुळे संपर्कामध्ये सांगितलं की यावर चौकशी केली. मी यातून अजून पाठपुरावा करतोय, त्यातून माहिती काढतोय. डीपीआरला उशीर झाला, 7 कोटीचा डीपीआर होता. त्या एजन्सीला 52 कोटी रुपये दिले डीपीआरला. मग तो डीपीआर जवळपास 5 ते 7 वर्ष डीपीआर दिलं नाही. त्याच्या दरम्यान गोष्ट करून म्हणजे असे जे झालेले शुक्राचार्य आहेत किंवा आपले कोणतरी आपण त्यामुळे अशा गोष्टी होतात. अजून माझं एक आव्हान आहे. आज तारीख किती आहे? आज 15 मार्च आहे. मला वाटतं माझंही लोकसभेचं अधिवेशन साधारणतः 4 एप्रिल पर्यंत आहे. विधानसभेचं 26 मार्च पर्यंत आहे. बराच वेळ आहे अभ्यासाला सगळ्याला. त्यांना बी आहे, आम्हाला बी आहे. माझं म्हणणं आहे की 5 तारखेच्या नंतर आता उभं ह्या प्रेसला काहीतरी उत्तर प्रेस म्हणून देण्यापेक्षा किंवा फेसबुकवर लाईव्ह येऊन लोकांना दुःखात काढण्यापेक्षा आपण एकत्र बसून समक्ष ह्या गोष्टीवर चर्चा करून सांगू. मग त्याच्यामध्ये खरं कुणाचं आहे खोटं कुणाचंही लक्षात येईल. समजा आमचा जे मुद्दा आहे की आमचा मुद्दा आम्ही मांडू आणि त्याचं ती जर खोटा असेल खरं असेल ती खोडून काढावा, चुकीचं असेल तर, आणि ते खरं असेल तर मान्य करावं नम्रपणे. एक विनंती आहे माझी. आता ही उगत प्रेस घेतली की त्याला काहीतरी उत्तर द्यायचं द्यायचं असं नको. समक्ष बसू, चर्चा करू, प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. जर इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची भावना अशी असेल की बाबा ह्या जिल्ह्यातलं मागासलेपण दूर झालं पाहिजे, आमची तीच भावना आहे, त्यांची तीच भावना आहे, मग अशा पद्धतीनं अर्थसंकल्पात ज्या तरतुदी झाल्या ज्या की फक्त तोंड द्यायच्या आहेत त्याच्या बाबतीत आम्ही जी काय बोलतो त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. विम्याच्या बाबतीत आम्ही जी बोलतो त्याच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि ही जी चर्चा आहे ती समोर व्हावी एकमेकांच्या. असं नको की आम्ही बोलायचं पुन्हा त्यांनी बोलायचं, पुन्हा त्यांनी तुमचा अभ्यास काढायचा. त्याच्यावरती समक्ष एकत्र एकाच टेबलवर बसायचं. तुमचे सगळे कॅमेरे लाईव्ह राहतील. आम्ही इथं बसणार, त्यांनी तिथं बसायचं. त्यांनी आम्ही मुद्दा मांडायचा, त्यांनी खोडून काढावा किंवा बरोबर असेल तर मान्य करावा. आणि जर खरंच काय असंच चाललं तर आपण मान्य करू की समजा प्रसादच्या योजनेतून 1000 कोटी येणार होती, योजना 100 कोटीची होती, खोटं होतं, मान्य करावं. आणि किती रुपये आले तुम्ही सांगावे प्रसाद म्हणून. त्या अनुषंगाने मंदिराची शिखराचे सध्या सुरू आहे. ASIचा अजून कुठलाही अहवाल नाही किंवा राज्य पुरातत्व विभागाचा कुठलाही अहवाल नसताना पूर्ण मंदिर शिखर पुन्हा एकदा पुनर्बांधणी करण्याचा घाट रचला जातो. आजकालच्या वागण्यावर नाव आहे आई तुळजाभवानीचा विषय आहे आणि आई तुळजाभवानीला महाराष्ट्रातली सगळी लोक फार दिला आणि अख्या देशातील तिथं आईच्या चरणीनं पुस्तक होते. मला वाटते अशा आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिराच्या बाबतीत जर काय झालं असेल तर हा श्रेयाच्या प्रश्नापेक्षा आज तिथली वस्तुस्थिती तिथल्या परंपरा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याच्यावर वक्तव्य करणं गरजेचं आहे आणि वागणं सुद्धा गरजेचं आहे. आणि पुरातत्व विभागाला मला वाटतं एक लावलेली चपराकच आहे ना. ज्या पद्धतीनं राज्याचं पुरातत्व विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी जे काही केलं गेलं होतं त्याच्या बाबतीत वक्तव्य केलं ती एक चपराकच आहे. त्याच्यातनं तर काहीतरी बोध घ्यावा आणि इथून पुढे असे बांधणी करून दादा तुम्ही सुरत चेन्नई पासून रस्ता सांगितलं होतं स्वतः सन्माननीय गडकरी साहेबांनी हाऊसवर टेबल हाऊसच्या डिबेट बघितले असेल प्रश्नोत्तराच्या असेल तर त्यांनी सुद्धा त्यांनी मान्य केलं की आम्ही ते करू. सुरत चेन्नईचं असं दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो की तो भारतमाला प्रोजेक्टच्या बाहेर काढलाय सुरत चेन्नई आणि भारतमालाच्या प्रोजेक्टच्या बाहेर काढल्यामुळे गडकरी साहेबांना त्याला परत डबल प्रशासकीय मान्यता घ्यायची वेळ आली. आणि आता कारण कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं असेल कर्नाटकपर्यंत तर कर्नाटकमध्ये सुरत चेन्नईचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आहे आणि बऱ्याचशी जमीन अधिग्रहित केलेली आहे कुणी NHAIनं आणि त्या जमिनीवर कामाला परवानगी न मिळाल्यामुळं NHAIला त्या अधिग्रहण केलेल्या जमिनीचे कितीतरी व्याज कोट्यवधी रुपयाचं व्याज द्यावं लागते. गडकरी साहेबांनाही वारंवार भेटतोय, त्यांनाही विनंती करतोय की पुढचा जो राहिलेला महामार्ग आहे पुढचा जो टप्पा आहे तोही पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. तर त्यांनी एकदा फायनान्स डिपार्टमेंटला तो प्रपोजल पाठवलं होतं. फायनान्स डिपार्टमेंटनं परत रिजेक्ट केलं, परत दुसऱ्यांदा त्यांनी पाठवलं असं माझ्या माहितीनुसार आहे. 5 डीपीआरचा विषय 14-15 पासून सुरुवात झाली त्याला 7 कोटी 67 लाखाचा डीपीआर होता मूळ. 2 वर्षात डीपीआर देणं अपेक्षित होतं आणि 16 कोटी डीपीआर झालं. त्याला 51 कोटी 22 लाख रुपये आजपर्यंत खर्च होत आहे. दरवर्षी 14-15 मध्ये कसे 1 कोटी 68 लाख, 15-16 लाख 93 लाख, 16-17 1 कोटी 1 लाख, 17-18 76 लाख, 18-19 कोटी 1 कोटी 19 लाख, 19 1 कोटी 63 लाख, 20 कोटी 13 कोटी, 21 कोटी 26 कोटी
कंपनी प्रायव्हेट कोणाशी संबंधित माहिती लिहावी लागेल. पण माझं म्हणणं काय प्रायव्हेट माझं म्हणणं आहे DPR बनवायला आता हे परवा वर्ष किमानवाड्याला आम्ही पुढचा दुष्काळ पुढच्या दुष्काळ बघू देणार नाही. हे जर झालं तर ह्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 वर्ष लागत असेल DPR बनवायला. 7 कोटीचं भाव DPR बरं का काम असतं द्या DPR बनवायला 9 वर्ष लागत असतील तर काम कधी होणार. DPR बनवायला उशीर का केला याचं मागचं कारण आहे की आपलं पाणी त्यांना दुसऱ्या करून द्यायचं होतं म्हणून DPR उशीर केला आणि त्यामुळं ते पाणी करून द्यायचं केंद्र झालं. त्याचं नियमाप्रमाणे झालं तर आपलं किती पाणी बनवू शकतो. त्याचं नियमाप्रमाणे झालं तर आपल्याला या कमीत कमी अजूनही परवाही बोललो 172 लघवी पाणी अधिक शिल्लक आहे ते पाणी देऊ शकतो. तुम्हाला 172 म्हणजे 28.16 आणि 54% DMC आपल्याला DPR बनवायचं केंद्र काढले 61 कोटीचं. ह्याच हिशोबाने आता DPR बनवायचं केंद्र कितीपर्यंत जाईल आणि किती वर्ष लागतील. आणि त्यात महत्वाची आपली मागणी असणार आहे की आमच्या जिल्ह्यात हिस्से ठरवून घ्या. 1.5 लाख किंवा 1200 आमचे हिस्से ठरवा. मानवण्यासाठी म्हणून सांगताय आमचा हिस्सा काय यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या बाबतीत सुद्धा म्हणजे पाणी कसं आणायचं जायकवाडीचं माजलगाव मधनं पाटोदा मार्गे कुंडलवाडी तांदूळवाडी मार्गे मानगातून परत यामधून पाणी आणता येईल आपल्याला. त्या बाबतीत सुद्धा एक आम्ही तात्पुरते पुढे केले आपण बघू शकतो. त्यात मला पाण्याची बाबतीत आपली अवेअरनेस झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यात. आता बॅरेजेस लागून दिले आपल्याकडे बॅरेजेस का नाही. आपल्या बॅरेजेसचे सर्वे झाले एस्टिमेट झाले पुढं का नाही. आपल्या तेरणा आणि मानवाची बरोबर 38 केटीवर आहे. त्या 38 केटीवरचं बॅरेज झालं तर बरेच आणि जल त्याला कुठल्याही जल आराखड्यात पाणी उपलब्ध करण्याची गरज नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा काम होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी आपण लोकांपुढे लोकांमध्ये ह्या बाबतीत जे लोकांनी प्रश्न झाले पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असं मला वाटतं. गोदावरी जलसंधारण विभागात जिल्ह्यातील 55पैकी 40 बंधारण दरवाजे बांधले असतात त्याच्यात बांधलेच नाही त्यांना पैसे मिळते अशी चर्चा आहे. 55पैकी 40 बंधारण दरवाजे त्यात काय केलं तुम्हाला बऱ्याच माझी अनुभव आहे. बंधारे बांधले गेटेड सेंद्री तर त्यांनी गेटच टाकले पावसाळा संपून गेला पाणी वाहून गेलं परत गेट का करायचं कोरडेच बंधारे गेट आडवल्यावर बंधारे वाहून जाते का टाकले नाही तर कशामुळे टाकले मी या बाबतीत आपण देशामध्ये जातो शेतकरी दिशामध्ये जावं मी एकदम स्पेसिफिक पद्धतीने नाव सांगितलं त्याच्यात जाऊन बघा पाणी आलेली काय करतात लोकसभेला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.